नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी म्हाडाची जी बुक माय होम फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह ही जी योजना आहे, या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जी आहे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जसे की ही योजना ॲक्च्युअलमध्ये काय आहे किंवा यामध्ये घरे कोणती असतात, याच्या किमती काय असतात, याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, म्हणजे कोण या योजनेसाठी पात्र आहेत नाहीत, यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, या योजनेचे वेळापत्रक काय आहे आणि कशा पद्धतीने यामध्ये नवीन स्कीम्स ज्या आहेत त्या ऍड होतात, ही सर्व माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि यातूनही तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता किंवा मला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण म्हाडाच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत की ज्यामध्ये सर्वसामान्यांसाठी घरे जी आहेत ती अलोकेट केली जातात. तर त्यामध्ये सर्वात प्रथम येते आपली म्हाडाची जी आहे रेग्युलर लॉटरी जी असते, की ज्यामध्ये तुम्ही प्रथम रजिस्ट्रेशन करायचे, ऍप्लिकेशन करून ठेवायचे आणि नंतर लॉटरीमध्ये तुम्हाला ही घरे जी आहेत ती मिळणार किंवा नाही मिळणार हे ठरवले जाते. ही झाली आपली रेग्युलर लॉटरी जी म्हाडाची असते. 2 नंबरला आहे म्हाडा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह ही लॉटरी. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने जी म्हाडाने पूर्ण कन्स्ट्रक्ट केलेली घरे असतात त्यांचा यामध्ये समावेश असतो पूर्णपणे. हे जास्त करून कोकणमध्ये, पुण्यामध्ये वगैरे याची जास्त घरे देण्यात आलेली असतात, म्हाडा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह. आणि जी नवीन योजना म्हाडाने या वर्षापर्यंत चालू केलेली आहे ती म्हणजे बुक माय होम फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह. म्हणजेच काय की यामध्ये तुम्हाला आता एक नवीन फॅसिलिटी म्हाडाने चालू केलेली आहे की तुम्हाला डायरेक्टली एक्झॅक्ट तुम्हाला फ्लॅट नंबर सुद्धा यामध्ये चूज करता येतो. तर यामुळेच याचं नाव ठेवलेलं आहे बुक माय होम. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली तोच फ्लॅट तुम्हाला जो हवा असेल तो फ्लॅट तुम्ही यामध्ये बुक करू शकता. आणि या योजनेमध्ये जी घरे असतात ती म्हाडाची 15% आणि 20% सर्व समावेशक यामधील घरे सुद्धा यामध्ये देण्यात आलेली असतात. म्हणजेच प्रायव्हेट बिल्डरची घरं जी असतात, प्रायव्हेट बिल्डर कडून जे म्हाडाला अलोकेट केली जातात घरं, ती सुद्धा ह्या बुक माय होम FCFS मध्ये देण्यात येतात. तसेच म्हाडाच्या स्कीम सुद्धा यामध्ये असतात आणि प्रायव्हेट बिल्डरचे सुद्धा असतात. आणि यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं डायरेक्ट मला फ्लॅट नंबर हा बुक करता येतो. आणि यामध्ये जे घरे असतात, आता ती समजा 15% 20% मध्ये घरे कोणती असतात, तर समजा म्हाडाची स्कीम एक 4-5 वर्षापूर्वी कोणत्या स्कीम्स आल्या होत्या, 4-5 वर्षामध्ये, 5-6 वर्षामध्ये, आणि समजा 2020ला अगर कोणती स्कीम म्हाडाची आलेली असेल आणि त्याचं पोझिशन अगर 5 वर्षानंतर देण्यात आलेलं असेल तर नक्की लोक त्या स्कीमला अप्लाय करत नाहीत आणि ही घरे जशी तशी शिल्लक राहतात. तर तीच घरे किंवा काही वैयक्तिक कारणामुळे सुद्धा काही घरे कॅन्सल केली जातात म्हाडाच्या विनरकडून की त्यांचं लोन होत नाही किंवा इतर काही कारणामुळे जी घरे कॅन्सल केली जातात, अशी सर्व घरे या योजनेच्या द्वारे वितरित केली जातात आणि ते डायरेक्ट फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या बेसिसवरच वितरित केली जातात. आणि यामध्ये जी घराच्या किमती ज्या असतात त्या म्हाडाने ज्या ठरवलेल्या असतात, ज्या लॉटरीमध्ये समावेश केलेल्या ज्या घराच्या ज्या किमती असतात त्याच किमतीवर ही घरे वितरित केली जातात. अन्य कोणतेही एक्स्ट्रा चार्ज यामध्ये लावले जात नाहीत. म्हणजे स्टॅम्प ड्युटी वगैरे घेतली जाते पण ते दर जे आहेत ते वाढवून लावले जात नाहीत. आता या लॉटरीची प्रोसेस जी आहे ती कशी चालणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर जे आहे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजेच bookmyhome.mahda.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला स्वतंत्र एक रजिस्ट्रेशन असणार आहे. कारण हे म्हाडाच्या रेग्युलर लॉटरीचं रजिस्ट्रेशन किंवा FCFS रजिस्ट्रेशन याला चालणार नाही. याचं रजिस्ट्रेशन जे आहे पूर्णपणे स्वतंत्र आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला एखाद्या स्कीमला अप्लाय करायचं आहे, म्हणजे समजा नवीन स्कीम्स आल्या तर अप्लाय करताना तुम्हाला सर्वप्रथम त्याचं EMD अमाऊंट जी आहे ती भरावी लागणार आहे. आणि EMD अमाऊंट भरल्यानंतरच तुम्हाला तिथे फ्लॅट सिलेक्शनचा ऑप्शन ओपन होणार आहे. त्यामुळे बुक माय होम म्हणून तुम्ही त्या फ्लॅटवर सिलेक्ट करायचं आहे. फ्लॅट सिलेक्ट जसा तुम्ही केला त्यानंतर तुम्हाला लगेच तिथं 48 तासाचा तुमच्या तिथं टायमर चालू होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 48 तासाच्या आतमध्ये बुक केल्यानंतर फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती भरायची आहे. आणि ती फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती 1% असू शकते किंवा 10% असू शकते फ्लॅटच्या बेसिक किमतीच्या. आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरली की जसं म्हाडाला ती फर्स्ट पोहोचली नंतर लगेच तुम्हाला 1 आठवड्यात तुम्हाला देकारपत्र सुद्धा तिथं म्हाडाकडून देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला एकदा देकारपत्र म्हाडाकडून मिळाले की तुम्ही लगेच बिल्डरकडे जाऊन ते फ्लॅट वगैरे त्याचं ॲग्रीमेंट वगैरे करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला एक 15 दिवसात तुम्हाला स्वतःच्या तुम्ही घराचे मालक होऊ शकता.
त्यासाठी तुम्हाला लॉटरीची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली घर बुक केल्यानंतर तुम्हाला लगेच फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरायची आहे 2 दिवसात आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरली की तुम्हाला म्हाडाकडून देकारपत्र जसंच अवेलेबल होईल ते लगेच त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस जी आहे स्टार्ट करता येणार आहे आणि तुम्ही ॲग्रीमेंट करून होम लोन वगैरे करू शकता. या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराचे मालक होऊन जाल. आता बुक माय होम फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह ही योजना आहे. याचं वेळापत्रक कसं आहे ते आपण पाहूया आणि कशाबद्दल ही लॉटरी चालणार आहे ती पाहूया. त्यामध्ये पुण्यात जाऊन पाहूया. इम्पॉर्टंट डेट्स तुम्ही पाहू शकता की 15 एप्रिल 2025 पासून ही योजना जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि ही योजना संपणार जी आहे ती 15 एप्रिल 2026 आहे. म्हणजे 1 वर्ष बरोबर ही योजना चालणार आहे आणि 1 वर्षापर्यंत आता तुम्ही म्हणाल की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह 1 वर्ष कसं चालेल, तर यामध्ये कसं असणार आहे की टप्प्याटप्प्याने यामध्ये घरे जी आहेत ती ऍड होत राहणार आहेत. म्हणजेच 15 एप्रिलला यामध्ये थोडी ज्या 5-6 स्कीम्स होत्या त्यामध्ये ऍड झालेल्या होत्या आणि मी आज बनवते व्हिडिओ 12 तारखेला सॉरी. आता या आठवड्यात सुद्धा काही स्कीम्स यामध्ये ऍड होणार आहेत आणि ज्यावेळी त्या स्कीम्स ऍड होतील त्याच वेळेला त्याला अप्लाय तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळे असं वर्षभरात ज्या ज्या स्कीम्स शिल्लक राहिलेले घरे आहेत ते म्हाडाकडून सर्च करून ते सर्व घरे यामध्ये टप्प्याटप्प्याने ऍड केली जाणार आहेत आणि त्याच वेळेला त्याला ऍप्लिकेशन सुद्धा करता येणार आहे. तर 1 वर्ष बरोबर ही पूर्ण स्कीम जी आहे ती चालणार आहे. आता या योजनेसाठी जे पात्रतेच्या अटी काय आहेत त्या आपण पाहूया. तर आपण हे म्हाडाचं बुकलेट जे आहे त्या योजनेचं ते ओपन केलेलं आहे. यामध्ये 15% आणि 20% या योजना ज्या आहेत सर्वसामान्य योजनेतील जी घरं असणार आहेत त्यासाठी ही जी दिलेली आहे ती पात्रतेच्या अटी आहेत बुक माय होम FCFS साठी. यामध्ये सर्वात पहिली अट आहे की अर्जदाराचे 18 वर्षे वय पूर्ण असायला पाहिजे. ही तर सर्व म्हाडाच्या सर्व योजनांना हेच ऍप्लिकेबल असते की 18 वर्ष तुम्हाला पूर्ण पाहिजे अर्जदाराला. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पण असायला पाहिजे. पण तुम्हाला इथे एक सूट देण्यात आलेली आहे की तुम्हाला इथे डोमेसाईल अपलोड करायची गरज नाही. फक्त तुम्हाला स्वयं घोषणापत्र सुद्धा म्हणजे ग्राह्य धरले जाईल. तेही तुम्हाला कुठे अपलोड करायला लागत नाही. फक्त तुम्ही म्हणू शकता की मी 15 वर्षे महाराष्ट्रात तुम्ही नागरिक असाल तरी तुम्हाला डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला इथे कोणतेही डॉक्युमेंट इथे द्यायची गरज नाही. म्हणजेच तुम्हाला इथे डोमोसाईलची गरज लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे उत्पन्न दाखला जो आहे यामध्ये 2 वर्षाचा सुद्धा चालू शकतो. म्हणजेच की 2023-24 जे आहे वर्ष या वर्षातला जरी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असेल तर तो सुद्धा ग्राह्य धरला जाईल किंवा 24-25 असेल तो सुद्धा ग्राह्य धरला जाईल. तसेच ITR सुद्धा सेम असणार आहे. 2 वर्षातील कोणत्याही वर्षाचा ITR तुम्हाला इथे सबमिट करता येणार आहे. तर इथे फक्त आपल्याला मेनली 3 डॉक्युमेंट लागणार आहेत. तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला जो की 2 वर्षातील कोणताही चालेल. अशा फक्त 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं या योजनेचे रजिस्टर जे आहे ते करता येणार आहे. आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला पती पत्नी दोघांचे पण आधार कार्ड पॅन कार्ड तिथे द्यावं लागेल. आणि तुम्हाला अगर समजा कोणत्या कास्टमधून रिझर्वेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तिथे अपलोड करावं लागेल. अगर तुम्ही ओपन मधून अप्लाय करणार असाल तर तुम्हाला कोणतेही सर्टिफिकेट तिथे अपलोड करण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपण ही सर्व माहिती जी आहे बुक माय होम फर्स्ट कम फर्स्ट सर्व या लॉटरीबद्दल आपण पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता. नक्की त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. तुम्हाला एकदम खात्रीशीरपणे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पूर्ण एंड पर्यंत गायडन्स आपल्याकडून केला जाईल. व्हिडिओला एंड पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.